जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील सातरी गावात झालेल्या 25 वर्षा अगोदरचे पुनर्वसन झालेले आहे आणि त्याच पुनर्वसन झालेल्या जागेवर कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा, आमच्या हक्काची घरं मिळावी याच मागणीसाठी जर आपण बघतो तर जळगावच्या जीएस मैदानावरती सातरी गावातील नागरिक एका माझ्या डाव्या बाजूला उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे। गेल्या काही दिवसांपासून हे नागरिक जरी उपोषण करत असले मात्र आज देखील सरपंच अनेक कुटुंबियाला घेऊन त्याच्याच बाजूला या ठिकाणी 25 वर्षाचे जुने भूखंड रद्द झालेले आहे ते सर्वेक्षण रद्द झालेच पाहिजे, यासाठी पुनर्वसन गावठाण मूलभूत सुविधांचे काम जे आहे ते तातडीने सुरू झाले पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी जर बघतोय तर एकीकडे डाव्या बाजूला सातरी गावातील नागरिक आणि दुसरीकडे सरपंचाचे या ठिकाणी त्याच गावातील नागरिक असे दोघी सातरी गावातील नागरिकांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी टेंट टाकून या ठिकाणी उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे। नेमकी संपूर्ण काय परिस्थिती आहे, एक वेगळाच पहिल्यांदा या ठिकाणी जळगाव शहरात चित्र पाहावयास मिळते। सातरी गावातील नागरिक दुसऱ्या साईडला एक टेंट टाकून एक वेगळी मागणी घेऊन आणि तुम्ही सरपंच त्या गावातील एक वेगळ्या ठिकाणी आंदोलनाला बसले, काय नेमकी आज संपूर्ण घोड आहे? साहेब, याच्यामध्ये 25 वर्षापूर्वी जर का याचं कुटुंब सर्वेक्षण झालंय ते निश्चित रद्द झालं पाहिजे। 25 वर्षामध्ये कुटुंबामध्ये विभाजन झालेली आहेत। आज 99 म्हटलं तर त्या काळात एकत्र कुटुंब बऱ्यापैकी होती, त्याच्यामुळे आमच्या आजोबांच्या नावाने ते कुटुंब दिसत आहे। त्यांच्या नावाने आज जर प्लॉट मिळत असेल तर ते वारलेत, त्यांची मुलंही वारलेत, ते वारसांची 30-35 लोक त्याच्यात येतील। या आदिवासी कुटुंब ते वारसा कमी करण्यामध्ये आर्थिक उदंड कुठे घेतील, प्रशासनाच्या दारी चक्रा कुठे मारतील, त्यापेक्षा आज रोजी जे विस्थापित होत आहेत त्या कुटुंब सर्वेक्षणाची सर्वेक्षण करावं आणि त्यांचं पुनर्वसन करावं ही रास्त आणि कायदेशीर मागणी आमची आहे। दुसरा गट जो म्हणतायत ते हे चेहरे वाचा आदिवासी सामान्य गरीब माणसांवरचा अन्यायासाठी सरपंच म्हणून गेल्या 20 वर्षापासून मी नेतृत्व करतोय। माझी जबाबदारी आहे गावातल्या प्रत्येक कुटुंबाला विस्थापित होणाऱ्याला त्याला भूखंड मिळाला पाहिजे, त्याला पुनर्वसन सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे, ज्याचं घर विस्थापित होत आहे त्याला घराचा मोबदला मिळाला पाहिजे। ही रास्त कायदेशीर मागणी घेऊन मी प्रशासनाच्या दारी आलेलो आहे। समोरच्या मंडळीचा या लोकांबद्दलचा सातत्यानं होणारा पराभव, गेल्या 20 वर्षापासून सत्तेपासून असलेले दूर, म्हणून हे श्रीमंत भांडवलदार या लोकांना या गरिबांवर अन्याय करून सत्ता हवी आहे, म्हणून ही भूमिका यांच्या अकसापोटी चुकीच्या पद्धतीने घेतलेली भूमिका आहे। तो म्हणणं आहे की सत्तेसाठी हा संपूर्ण खेळ गावकऱ्यांना वेठीस धरून या ठिकाणी गावकऱ्यांना बेकायदेशीरपणाने वेठीस धरून, अहो साधी गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या 25 वर्ष जुनं भूखंड सर्वेक्षण मागणी करायची की आज जो विस्थापित होते त्याच मागणी करायची? अहो या लोकांनी सत्तेच्या केंद्रात असताना 40-40 वर्षपूर्वीचे गाव लोकांना राहत नव्हते, यांच्या नातेवाईकांची नावं खोटी टाकली, चुकीची टाकली, त्या लोकांना भूखंड मागतायत। अरे जे लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या गावात राहत आहेत त्यांना भूखंड नको आहेत, अजिबात सहन करणार नाही। एक गावातला सामान्य कार्यकर्त्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून प्रशासनाला पाहिजे त्या कायद्याच्या कचाड्यात पकडून लोकांना न्याय देण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रशासनासोबत बाजी लावून लढण्याची भूमिका मी गावकऱ्यांसोबत घेतलेली आहे। निश्चितच अजून काही गावकरी आपल्या सोबत आहे। दादा काय सांगाल, एकीकडे तुमच्याच गावातील नागरिक या ठिकाणी भूखंड गेल्या 25 वर्षापूर्वी जो सर्वेक्षण झालेलं होतं त्याच मागणीवर ठाम आहे की तो जो भूखंड आहे तो आपल्याला मिळावा अशी त्यांची मागणी आहे, मात्र आज तुम्ही सरपंचासोबत या ठिकाणी आंदोलनाला बसले आहे। त्यांची ही मागणी आहे की नव्या सर्वेक्षणानुसार सर्वांना भूखंड हे वाटप झालं पाहिजे। जुन्या सर्वेक्षणानुसार आमच्या गावातले जे आदिवासी लोक आहेत ते याच्यातून बाधित झालेले आहेत, त्यांना याच्यामध्ये भूखंड मिळत नाहीत। तर आमची ही भूमिका आहे की ज्यांच्यावर जो अन्याय होतो, या लोकांनी अन्याय करतायत, तो अन्याय आमच्या गरीब बांधवांवर, आदिवासी बांधवांवर झाला नाही पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। 25 वर्षापूर्वी जो सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षणामध्ये आणि आजच्या सर्वेक्षणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। आजच्या याच्यामध्ये त्यावेळेला एक कुटुंब एकत्र कुटुंब, आता ते कुटुंब विस्थापित झालेले आहेत, एका कुटुंबाचे 5 कुटुंब झालेले आहेत, मग त्या 5 कुटुंबामधले 4 कुटुंबांनी कुठे जायचं? त्यांना घर नको आहे का, त्यांना प्लॉट नको आहे का? तर आमची ही मुख्य मागणी आहे की जुन्या सर्वेक्षणानुसार न देता आम्हाला नव्या सर्वेक्षणानुसार भूखंड हे वाटप झालंच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। निश्चितच आपण बघतो तर या ठिकाणी पहिल्यांदाच जळगावच्या या जीएस मैदानावर अनोख्या पद्धतीचं आंदोलन आपल्याला पाहावयास मिळतंय। एकीकडे डाव्या बाजूला सातरी गावातील नागरिक गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसले आहे। त्यांची अशी मागणी आहे की 25 वर्षापूर्वी जो सर्वेक्षण झालं त्याच पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी भूखंड वाटप झाला पाहिजे, मात्र सरपंचांनी आज या ठिकाणी सातरी गावातील जे नागरिक आहेत त्यांना घेऊन त्यांच्याच बाजूला या ठिकाणी ट्रेन टाकलेला आहे। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आता नवीन सर्वेक्षण करून
भूखंड वाटप झाला पाहिजे ही रास्त मागणी घेऊन जीएस मैदानावरती हे आंदोलन या ठिकाणी बसले आहे. मात्र असं असलं तरी प्रशासनासमोर मात्र आता वेगळंच चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. नेमकं न्याय प्रशासन नेमका कुणाला देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.